नमस्कार, मी प्रतीकेश पाटील. आपण पाहतात महाटॉक्स. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्याकडून त्याच मुका आंदोलन आहे जे करण्यात आलं, या संदर्भात नेमकं कशा संदर्भात हे मुका आंदोलन हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. सर, नेमकं काय सांगाल, कशा संदर्भात असं जे मुका आंदोलन करण्यात आलं होतं? नेमकं लोकशाहीची गळचेपी होते, लोकशाहीचा आवाज दाबला जातो आहे आणि हा आवाज लोकशाहीचा आहे, देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा आहे आणि तो कुठेतरी दाबला जातो आहे. जेणेकरून आज मी पाहिलं असेल की बारामती ॲग्रो या कंपनीवरती ईडीच्या 5 पथकाकडनं दिल्लीवरून येऊन छापेमारी होते. हा अर्थ स्पष्ट होतो आहे की रोहित पवार यांनी युवा संघछत्रेच्या माध्यमातून युवकांचा आवाज बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच कुठेतरी काय की बारामती ॲग्रोच्या कंपनीवरती त्या ठिकाणी छापेमारी झाल्या. मला आपल्याला एक सांगावं असं वाटतं आहे की बारामती ॲग्रो कंपनीवर छापेमारी नाही आहे, तर ही छापेमारी शरद पवार साहेबांवरती आहे. कारण आज बारामती ही शरद पवार साहेबांच्या नावाने ओळखली जाते. जर शरद पवार साहेबांना जायबंद करता आलं तर हा महाराष्ट्र जायबंद करता येणार आणि प्रयत्न दिल्लीचा हाच आहे की त्यांना महाराष्ट्र जायबंद करायचा आहे. तो होत नाही आहे कुठल्याही प्रकारे, तो करता येत नाही आहे आणि म्हणून त्यांना शरद पवार साहेबांना अडचणी आणण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो आहे. आमचे नेते जयंत पाटील साहेब असतील, आमचे नेते जितेंद्र आव्हाड असतील, अनिल देशमुख असतील, आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे असतील, या प्रत्येकांना वेगवेगळ्या कारवाईला सामोरं जावं लागतं आहे. आणि रोहित पवारांनी निष्ठा बाळगली होती ना, ते पवार साहेबांच्या सोबत राहिले, ते गेले नाही आणि त्यामुळे निश्चितच त्यांना हा फळ मिळालेला आहे. पण आम्ही कार्यकर्ते आहोत, हे निश्चितचं फळ देखील आम्ही सुद्धा चांगल्या गोडप्रमाणे ते चाखून घेऊ. आम्ही नक्कीच कुठे ना कुठे ते रोहित पवारांची जी सध्या वाढलेली क्रेज पाहता कुठे ना कुठेतरी राज्य सरकारकडनं किंवा कुठनं यांच्यावरती जर प्रेशराईज केलं असं तुम्हाला वाटतं का? नेमकं काय सांगाल? मला एवढं सांगावं असं वाटतं की आज रोहित पवार जे आहेत ते आता या सगळ्या गोष्टीला जे काही जुमानणार पण नाही, ते थांबणार पण नाहीत. मला असं वाटतं की ते ह्याच्यापेक्षा प्रचंड ताकदीने युवकांचा आवाज म्हणून पुढे येतील आणि कार्यकर्त्यांना एक त्या ठिकाणी आवाज बनण्याची, एक आवाज उचलण्याची त्या ठिकाणी संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता या सगळ्या गोष्टींना आम्ही घाबरणार नाही, जुमानणार नाही. आज मुख्य प्रदर्शन होतं, उद्या जर लाठी हल्ले झाले तर लाठी हल्लेही खाऊ, उद्या जर त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागलं तर जेलमध्ये जाऊ. कदाचित मला असं वाटतं की दुसरी लढाई आहे या देशामध्ये स्वातंत्र्याची, पुन्हा आम्ही ती सुरू करू. नक्कीच सर. आणि अजून जसं की तुम्ही म्हटलात की जसं काही सुप्रियाताई असो, जितेंद्र आव्हाड सर असू दे, की यांच्यावर सुद्धा काही ना काही सध्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर सुद्धा ते श्री रामप्रभूंच्या वरनं जे बोलत त्या वक्त्यावरून सुद्धा टीका केली जाते, आंदोलन केले जातात भाजपकडून किंवा राज्य सरकारच्या यांच्याकडून. त्यावर कसं सांगाल सर? मी सांगितलं ना, मी काल पत्रकार परिषद घेतली होती, जवळजवळ सगळ्याच चॅनल्सला हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्या चॅनल सांगितलं होतं की हो, जर राम मांस खात होते असं जर जितेंद्र आव्हाड साहेब म्हणतायत तर त्यात वावगं काय? संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे ना. मी लहानपणी 5वीला असताना शाळेत जाताना त्या ठिकाणी आकाशवाणीवरती गाणी लागायची कामगार सभेमध्ये आणि त्यावेळेला आई सांगायची, बाप्या लवकर लवकर कपडे घाल, शाळेचा वेळ झालेला आहे, निघायचं आहे करून. त्यावेळेला गदी माडगूळकरांची कविता असायची, गीत असायचं आणि सुधीर फडके ते गायचे. त्यात ते म्हणायचे ना, हे लक्ष्मणा बांध इथे कुटी, त्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे ना. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा आहे की आज या ठिकाणी ते म्हणतायत लक्ष्मणाला की ह्या वनामध्ये जानकीसाठी फुले, तिच्यासाठी वेणी, गजरा बनवण्यासाठी खूप सारे आहेत आणि तुझ्या आणि माझ्यासाठी या ठिकाणी सावधे, अगदी म्हणजे जे भक्ष्य आहे ते आपल्यासाठी पुरेल इतकं आहे करून, त्यामुळे तुझं आयुष सावध ठेव आणि इथेच लक्ष्मणा पर्णकुटी बांध. आता हे जितेंद्र आव्हाड नाही म्हणाले ना, कोण म्हणालं? गदी माडगूळकरांच्या कवितेमध्ये सुधीर फडके बनालेले आहेत. मग तुम्ही सगळ्यात अगोदर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा ना. मी फासाल का काळा त्यांच्या तोंडाला? सुधीर फडकेंच्या सुप्रसिद्ध गायक, सुप्रसिद्ध कवी गदी माडगूळकर. हे सोडा ना, इथे माझ्या इन्व्हॉल्व पुढे गेलं त्या आज तेच तुम्ही सोडा. मी तुम्हाला ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सगळ्यात मोठा पुरावा दाखवतो. हे बघा, हे वाल्मिकींनी जे रामायण दिलेलं आहे त्या रामायणाचा हा संदर्भ आहे. ठीक आहे, याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, अजून एक पेपर असेल रे, यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये 112वा श्लोक, ठीक आहे, 52व्या स्वर्गाचा 102वा नंबरचा श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे, वाल्मिकींनी ना, तुळशीदास आणि वाल्मिकी हे 2 रामायण मान्य आहेत ना तुम्हाला, म्हणजे 300 लोकांनी लिहिलेली आहेत, पण त्याच्यापैकी ही 2 मत प्रमुख. वाल्मिकी असं म्हणतायत की अ स्पॉटेड रामा किल अ बोर, अ रिशा, अ स्पॉटेड डिअर अँड अ ग्रेट डिअर विथ ब्लॅक स्ट्रीप. दे पार्टूक द मीट अँड रीच अ ट्री बाय इव्हनिंग वेअर दे रेस्टेड फॉर द नाईट. म्हणजेच त्यांनी हरिण जे आहे ते मारलं, त्यानंतर ते मटण त्यांनी खाल्लं आणि त्यानंतर ते संध्याकाळी ते झाडाच्या खाली जाऊन त्यांनी विश्राम घेतला. आता हे कोण म्हणतंय? वाल्मिकी म्हणतायत ना. वाल्मिकी महाराजांचं रामायण तुम्हाला मान्य नाही का? मग सांगायचा भाग असा आहे की ठीक आहे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी असतील त्या ठिकाणी रामायणामध्ये असेल, इतर ठिकाणी असेल, उल्लेख झालेला आहे. आणि राम जर मटण खातो, मांसाहारी करतो, क्षत्रिय होते, क्षत्रिय शिकार करायचे, राजा दशरथाचे पुत्र होते ते. पण जर या सगळ्या गोष्टी असतील तर त्यात तुम्हाला बाबा का वाटतंय? तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही दाखवलेला राम आम्ही बघायचा? मी बहुजन आहे ना, मला बघितलेला, मला आवडणारा राम पण मी बघितला पाहिजे ना. माझ्या मनामध्ये राम वेगळा आहे ना.
तो माझ्यासारखा बहुजन दिसतो, ओबीसी दिसतो, यांना ह्यांच्यासारखा आदिवासी दिसतो, शबरीची बोरं खाणारा. शबरीची बोरं खाल्ली ना गोष्टी. मग आज त्यात आदिवासी द्रौपदी मुर्मू या महामहिम राष्ट्रपतींना एवढ्या मोठ्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बाहेर ठेवलं जातं. सांगायचा भाग असा आहे की ते जे बोलले त्याचं तर मी समर्थन करतो, पण मी एवढं सांगतो की सत्याच्या पाठीमागे उभे राहा. तुम्ही जे दाखवलं ते तुम्हाला आज त्रास याचा होतोय की बहुजनाला वाचता येतंय, लिहिता येतंय, शिकतंय, समजतंय, ह्याचा तुम्हाला त्रास होतोय. बहुजन वाचू नये, शिकू नये, हे सगळे बहुजन म्हणजे ज्यांना सावित्रीबाई फुलेंनी शाळा उघडून दिल्या होत्या, हे सगळे बहुजन शिकता कामा नये, त्यांना वाचता येता कामा नये, जेणेकरून तुम्ही दाखवलेला इतिहास हाच कायम राहावा. आणि तो जितेंद्र आव्हाडांनी केलं की त्यांनी ते शिकले, त्यांनी तो इतिहास उकळून काढला आणि तो बहुजनासमोर ठेवला. त्रास याचा होतोय. आम्ही कालही रामाला पूजत होतो, आजही पूजतो आणि कदाचित उद्या याच्यापेक्षा जास्त पूजू. आणि आज त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये श्रद्धा, प्रेम आणि भक्ती काही कमी झालेली नाहीये. त्यामुळे तो भाग तिथला आहे. पण आज आम्ही युवा आमदार रोहिदार पवार यांच्यासाठी हा जो त्या ठिकाणी प्रोटेस्ट केला होता, मला असं वाटतं की आम्ही हा प्रोटेस्ट आणि अशा प्रकारे आता आमचा प्रोटेस्ट चालू राहणार आहे, कारण निवडणूक आलेल्या आहे. या धाडी पडणं म्हणजे निवडणुकाची चाहूल लागलेली आहे. त्यामुळे मी विनंती करेन आपल्याला की माझ्यासोबत आलेले माझे सहकारी यांचं देखील त्या ठिकाणी आपण जाणून घेतलं की त्यांच्या देखील काय वेदना आहेत करून, तर मला तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रातले तरुण कशा प्रकारे आज विविध झालेला आहे करून.